अरे आई आलेली दिसते आज. मग काय सुट्टीचा दिवस आहे तुमचा. येस, तुम्ही सगळं आरामामध्ये. आमच्या आज नवऱ्याची सुट्टी, मग आम्ही आरामात उठलो. दरवाजा उघडते आई हजर. पण आज काय मच्छीचा वारा बोलून चावू द्या. मच्छी कोलबी मिळाली मला. अच्छा, कोलबी मिळाली ती घेऊन आलं. तुला आवडते कोलबी आणि प्रीतला चिंबोडी आवडते. कोलबी आणली ही बाई कोलबी आणली तर अरे वा. आणि चिंबोडी आणि चिंबोडा आणलेला आहे. कोलबीला घे पातेलं. ताट दे मला. ताट देऊ हे घे. आम्ही मच्छी खायला तर प्रीतची आठवण पडते. मग चिंबोडा घेतला. अरे बापरे, केवढा मोठा आहे. प्रीतला चिंबोडा आवडतं ना. आई जिवंत आहे. सावकाश. बापरे, ना कसलाच मोठा आहे ब. इकडून ना बघ. जिवंत आहे ग. जिवंत आहे एकदम. बांधलंय त्याला. हा, तर आम्ही येत होतो ते कोलबी घेतली. हा, चिंबोडे पण दिसले. चला बरेच दिवस चिंबोड्या घेतल्या नाही. ओके. आणि आज सुट्टी आहे, मग काय सावकाश होईल जेवण. भाकरी पण आणलेली करून नाश्ता. म्हणजे आता काय करायला नको. आम्ही सुकट भाकरी केलेली ना. हा, तर तुला पण टाकून आणल्या. तर केवढा मोठा आहे बघ. चालते का. चालते. ठेव ठेव आई त्याला आतमध्ये टाक. बघ बघ टाक. आणि आता कोलबी साफ करायची आहे. आता एक साफ करतो मग कालवण घालायला. खाडीची कोलबी आहे. हा, खाडीची कोलबी आहे. तुला बंदरची जास्त आवडत नाही. ताजी आहे आणि बारीक बारीक लागते ना तुला. येस, मला अशी बारीक वाटते. आवडते खायला. आवडते. आता कालवण. त्या मावशीने पण माहिती आहे तुला बारीक आवडते. ओके, तर चला आज तुम्हाला दाखवणार आहे आईच्या हातचं कोलबीचं कालवण. पप्पा बसलेत पाठीमागे चिंबोडा कापण्यासाठी. कापतायत. तो जिवंत आहे. अर्धा कापलाय. हा, कापा कापा. मोठा आहे आणि कडक आहे. मेन म्हणजे ना तो कोयता घेतला असता त्याच्यावर कापायचं. 2 भाग करायचे. कोंबडी आली. सावका, त्याला धार नाही हो कोयत्याला. अरे वा, भरलेला आहे. आता ह्याच्या पुढचं काम आईचं आहे. पुढचं काम माझं. कापून दिलं. चला या. ओके, तर चला मंडळी, आज तुम्हाला दाखवतो आई कोलबीचं कालवण कसं बनवतं ते. आणि एका ताईने मला कमेंट सुद्धा केली होती. खूप आधी केली होती, म्हणजे ती लक्षात आहे की तुझी आई कोलबीचं कालवण कसं बनवते ह्याची रेसिपी सुद्धा आम्हाला दाखव. तर आज योगायोगाने आई नेमकी कोलबी घेऊन आलेली आहे. आता कालवण बनवायचं आहे, तर आईला बोल पटकन शूट करते. कोलबीचं कालवण आणि चिंबोडाचं कालवण करायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कालवण कशा प्रकारे करतो ते. तर स्टे ट्यून. सर्व तयारी झालेली आहे आणि आता आई कालवण तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे बनवतो. पहिले चिंबोडीचं कालवण करणार आहे. हे चिंबोडी आहे. ही चिंबोडी आणि सगळं घेऊन ठेवले. खोबरं आहे, म्हणजे सुकं खोबरं म्हणजे वाटण आहे ते. त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे आणि खोबरं आहे. हे भाजून घेतलेलं वाटण आहे. आमच्याकडे वाटण अशा प्रकारे बनवतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला कालवणासाठी जे जे लागेल ते आहे मसाला, हळद, मीठ, चिंच घेतलेली आहे इथे आणि लसूण. आता तेल टाकते. हा, तापत ठेवले. आणि इकडे कोलबीची तयारी आहे. हे आहे वांग आहे, कच्चा टोमॅटो आहे ना हे. कोलबीमध्ये मग चिंच नाही टाकणार. ओके. आणि कांदा. आणि इकडे तिने ठेवलेली आहे कोलबी साफ करून. कोलबी आहे, शेकटाची शेंग आहे आणि बटाट. शेंग माझ्याकडे थोडाच होत्या ग, काल मी वापरल्या ना. बस झाले तर म्हणजे थोडाच होत्या. चिंबोडीचं कालवण घालते पहिले. ओके, तेल तापलंय सावकाश. तर पहिले लसूण भरपूर लागतो ना. कालवणाला भरपूर लागतो, म्हणजे असा वईस असा वास येत चिंबोडीच्या कालवणाला. ओके. कसले खायचं चिंबोडा मोठ्याच्या मोठा. चमचा घ्यायचा. तर लसूण झालेला आहे आणि आई सगळं एकत्र टाकणार आहे. मसाला, हळद आणि मीठ आणि चिंच. नंतर चिंच पण टाकते. टाकते आता. ओके, सगळं एकत्र असं टाकायचं आणि खोबरं पण टाकायचं. खोबरं पण टाकते. ही आईची पद्धत आहे. गावाकडे कालवण अशा पद्धतीने बनवतो आम्ही. कधी कधी एकत्र टाकतो है ना. ते सगळं चिंचेचं पाणी थोडंसं आणि त्याच्यात मच्छी सोडायची ती चिंबोडी. हा, ओके. लाईट गेले त्यामुळे एक्झॉस्ट काम नाही करणार. ओके, सगळं एकत्र टाकलं आणि उकळवायचं. चिंबोडी टाकायची. ओके, आता डायरेक्ट टाकायची. अशी टाकायची. आणि मग एक उकळ आले की मच्छी शिजेल, कारण का ती ताजी आहे ताजी आहे ना मच्छी.
हे जे सगळ्या टिप्स आहेत ते मी मच्छीचं कालवण वगैरे बनवत नाही, पण लक्ष असतं माझं की आई कशा प्रकारे बनवते ते, त्यामुळे माहिती आहे मला. त्याला 1-2 अशी उकळ आली की मग बंद करायचं की शिजला. आता पिवळा कलर होईल त्याचा. ओके. झाकण ठेवणार आहेस वरती? हा झाकण ठेवणार आहे. पाणी टाकते त्याला अजून. हा पाणी लागेल ना अजून? पाणी लागेल, उकळायला हवंय ना. हा रस्सा जरासा रस्सा पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे. झाकण उकळले का झालं, 1-10 मिनिटं शिजलं का झालं. ओके. तो चिंबोडाच आहे एवढा मोठा, त्याच्याने स्टोव भरला. आणि आता बनवूया आपण कोलंबीचं कालवण. आई पहिले लसूण कांदा परतून घेते. तिकडे त्या साईडला आपण चिंबोडांचं कालवण ठेवलेलं आहे गॅसवर. आता इकडे कोलंबीचं कालवण चालू आहे. कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आई टाकणार आहे हळद. हळद टाकते आणि जरा वाफवते. वाफेवर पहिले शिजून घ्यायची आहे आपल्याला कोलंबी आणि मग मसाला टाकायचा आहे ना. ओके. आणि वांग जे आहे ते आपल्याला नंतर टाकायचं, आताच टाकलं तर वांग्याचा पूर्ण चिम्मा होऊन जाईल, तो शिजेल पटकन. म्हणून आई पहिले अशी एक वाफ काढून घेते. एक वाफ काढून झाल्यानंतर मग आपल्याला वांग टाकायचे. शेंग थोडी शिजली का टाकायचं वांग. ओके. आणि आता चिंबोळी बघूया आपण. उकळ आलेली आहे मस्त. हा वास कसला झालाय. वाफेचं पाणी सुटलंय ना आई? थोडी पाणी नाही टाकलंस ना? आता टाकशील ना? ओके ओके. वाफेचं पाणी सुटलेलं आहे मस्त. आणि हळद टाकलं त्यामुळे मस्त पिवळा कलर आलेला आहे. ओके. आता वांग टाकते. अच्छा. आणि मसाला. ओके. आता टाकते. वाफ झाल्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. आणि तिकडे चिंबोळे सुद्धा होत आहेत. आणि मसाला टाकते. नवीन मसाला आहे ना? नवीन मसाला. कलर येतो मस्त झाला. तर वांग पण टाकते. ओके. आता एक वाफ काढल्यानंतर आपल्याला वांग टाकायचं आहे. ओके. आणि पाणी टाकशील ना त्याच्यामध्ये? पाणी. आता आपल्याला रस्सा हवाय ना. किती 5 मिनिटं शिजवायचं ना? शेंग थोडं बटाट. अरे हा शेंग आहे ना. शेंग शिजायला वेळ जातो. शेंग शिजायला वेळ लागतो. बटाट होतं पटकन. पाणी टाकतेस त्याच्यात? हे पाणी गरम झाले तेच टाकते. ओके. आणि थोडं ते वाटण पण टाकते का. खोबऱ्याचं वाटण. म्हणजे कसं रस्सा झाले तर आपल्याला समजतं ना. खोबऱ्याचं वाटण आहे कमी, करावा लागेल. वाटते थोडं आणि ते टाकते. करावा लागेल. ते नंतर मी टाकते. तोपर्यंत शेंग शिजेल ना. मस्त कोलंबीचं कालवण एकदम झणझणीत. अजून नंतर पाणी टाकशील ना? लागेल पाणी अजून. थोडं पहिले शिजून घेते. शिजून घेते. पाणी टाकते नंतर. ओके. काय मंडळी, झालं का जेवण तयार? येस. या. म्हणजे आज आमच्यासाठी स्पेशल चिंबोड्याचं कालवण रेडी आहे. मस्त दिसतंय ना? माझ्यासाठीच आहे ना स्पेशल? येस, तुझ्यासाठी, जावयासाठी स्पेशल आहे. आणि हे बघ. आणि हे तुझ्यासाठी? हे आहे कोलंबीचं कालवण. हे तुझ्यासाठी? हे माझ्यासाठी. पण मस्त झालंय बघ. हे बघ छानच झालंय. आता त्याच्यामध्ये मस्त शेकटाची शेंग आहे, कोलंबी आहे. फक्त आंबा नाहीये. आंब्याचा सीझन गेला बऱ्यापैकी. जसं कोलंबीचं कालवण रेडी आहे. सुंदरच दिसतेस ग. आणि अरे सुंदर दिसतेस बोलतोय ना मी. ओके थँक्यू. जेवायचं पण टाइम आहे. 1:15 जेवू. आता भाकरी खाल्लेली आहे, सुकट भाकरी, त्याच्यामुळे पोट भरलेलं आहे. आई आल्यानंतर मी जेव्हा खुश असते ना. सुंदरच दिसतेस का. किती वेळा तारीफ करा. कॅमेरा समोर आम्हाला जास्त तारीफ करतोय. चेहरा उजळला मम्मी आली तशी बघ. होतच ना. आई आली घरी की मुलीला खूप आनंद होतो. नवरा भावरा होताय, परेशान करताय. तूच नवऱ्याला तर काय बोलतोस भावरा. मी काहीच बोललं नाही. मम्मी आली तसं काम कमी झालं ना. आईला मदत करत असते मी. असं नाही की आईलाच काम करायला लागतंय. मी जेव्हा काम करते तेव्हा माझी शूटिंग कोणच करत नाही. मी एकटीच माझा ब्लॉग करत असते. आणि म्हणजे ही लोक काम करते की मी शूट करते. आणि मी जेव्हा काम करतो तेव्हा मला शूटिंगच नाही करत. नवरा पण नाही करत. म्हणून बोला नवरा भावरा होताय. आणि आता आईनी फक्त कालवण घातलं तर मला कमेंट की आईला केवढं काम करायला सांगते. पण आई फक्त कालवण घातलं. बाकी सगळी तयारी पप्पा आणि मी केलेली. पप्पानी कोलंबी साफ करून दिली, चिंबोडा हे करून, मी बाकी सगळ्या गोष्टी केल्या. आईनी फक्त कालवण बनवलेलं आहे. त्यामुळे आमचं जे काम असते आम्ही वाटून करतो. कॅमेरा बघ असा फिरवतोय. मला मुली बसलेले आवडत नाही. काहीतरी थोडंफार. आणि आई अशी आहे की एका ठिकाणी बसणारच नाही. तिला सांगितलं तिकडे बसले पण तिच्या 5 फेऱ्या इकडे होती. आणि आता आम्ही आलो गार्डन मध्ये. आई आणि प्रीत फिरतोय, गवत काढतोय. प्रीतच्या सुट्टी आहे ना, मग काय इकडे काही ना काही चालू आहे त्याचं. तो शांत बसणार नाही, काही ना काही चालू असतं. तर आई पण आहे. आणि आमचे पेरू झालेले आहेत, पण कोणतरी पक्षी येतोय, तो पेरू खातोय, अशी टोच मारतोय. त्याच्यामुळं ते आपण खाऊ शकत नाही. आम्ही दाखवते. खूप लागलेत पण ते पेरू खातायत. म्हणजे कोणतरी छोटस पक्षी येतोय, तो टोच मारतोय.
ते एवढ्याला झाले असते पेरू, मोठे मोठे आहेत. मग ते टोच मारलेली मग खायची इच्छा नाही होत, मग ते टाकून देतो आम्ही. आता आई बाहेर, आई बोलते काढून ठेव, नाही तर. आत्ताच एक सकाळी खाल्लेला आहे, आत्ताच मी 2 फेकले. कुठं आहे, कुठला काढतेस? हा काढ, चल काढ. हे दोन्ही आहेत ना, एक रुद्रला देते. हा ठीक आहे काढ. आणि एक आपल्याकडे होते. खराब झालेले काढले सगळे, ते काढले. हे बघा खूप खूप लागलेत. आवाज देऊ तुला? हा दे, काढ. रुद्रा खाऊ गे, काढ त्याला, काढ. रुद्रा पण त्याला अजून मोठं व्हायला हवं होतं का? तोची मदत पाखरू. ठीक आहे ठीक आहे, काढ चल. केवढे सारे लागलेत, वरती पण आहेत हे बघा, छोटे छोटे. हा काढ ना. ओके, इकडे पण आहेत खाली बघा, एवढूशे झाडाला लागलेत पेरू. पेरू पेरू हे बघा. काय रे, येऊ का मदत करायला? गवत काढतोय तो, खूप गवत झाले. हे बघा, तो कुठे आहे, तो कुठे आहे? तव तू दे ना हातामध्ये, येईल. तू पुढे जा जरा. बघतोय बघ. हा आणि त्याला दे. नाही, धुवून धुवून खायचं, धुवून खायचं. बाय बाय. बघतोय व सदाफुली टाकायची काही गरजच नाही, कारण की त्याच्या बिया पडल्या होत्या, त्याच्यामुळं. हे बघा छोट्या छोट्या सदाफुली आलेल्या आहेत, भरपूर आहेत. थोड्या दिवसांनी वाढतील ते, माझं लक्षच नाही. मी आता बघते सदाफुली आलेली आहे, छोटी छोटीच आहे. बघा असं. मोगरा परत आलेला आहे मस्तच. हा ह्याला वास मस्त येतो मोगऱ्याला, डबल मोगरा. आणि फ्रीजची कामं चालू आहे. जेवायचं आहे की नाही? चला, थोडंसं गवत आहे. गवत खूप जास्त, म्हणजे खूपच जास्त आहे. हे बघा किती काढला की तो परत येतोयच, असं आहे. हा, आई फिरते तिकडे. कुठे गेली ती? बघा आली. आई फिरत असते, कुठे काय लागलंय काय नाही तिचं चालू आहे. हा रे, वांगी थोडीशी हे झालीत. वांगी मध्ये नवीन लावायची. तू तर खात नाही, मी एकटी किती खाऊ? नाही तर काय, मी एक वांग टाकलं की हा अजिबात खात नाही वांग. सगळी वांग ताटातली माझ्याकडे देतो, असं होतं. काय रे, चिकन दे त्याला. माझ्या ताटातलं तुझ्यात. उलट होतं आमचं. पप्पा झोपले आता. ह्या पांढऱ्या चाफ्याला भर कमी झालाय ना जरा, पण त्याला मी थोडंसं छाटलं ना, तसं छोटा छोटाच वाटतोय. फांद्या खूप वाढल्या होत्या त्याच्या. आणि हा 5 नंतर उमलतो, संध्याकाळी फुल उमलतो. हा बघा आलाय पूर्ण फुल 6 पर्यंत असं उमलतो, 6-7 ला. हा, फिरते जरा. पाऊस नाही, हे जरा गवत चालायला बरं वाटतं, जरा सुक सुक वाटतंय, नाही तर मग सगळं ओलं ओलं असतं. पण चांगलंच वाढलंय रे बघ, म्हणजे गादीच वाटते एकदम मऊ मऊ अशी मस्त. उलट आवडतं गवतावर चालायला, त्याच्यासाठीच मी गवत लावलंय. हा चला जेवूया आता. झाली की नाही भांडी घासून? या झाली ऑलमोस्ट, डबे घासते. अरे पुन्हा काय तयारी चालली? पुन्हा तयारी, आपण जेवलो. आपल्याला मच्छी आवडते ना. अच्छा, ही काय आहे? ही लापशी बनवते. गुड्डी जेवली नाही, तिला मच्छी जास्त आवडत नाही ना. गुड्डी बोला, जेवलीस का नाही का तू? मी काय बोललो, नवऱ्याला माझी किती काळजी, बायको जेवली नाही.
आईनी बनवली पोरगी जास्त अर्धीच भाकरी खाली, मला तर जास्त जमत नाही. असं मी व्हिडिओसाठी शूटिंगसाठी दाखवते मस्त मस्त, पण मी स्वतः खात नाही जास्त. नॉन व्हेजिटेरियन नाहीयेस तू? मिक्स आहे, मिक्स व्हेजिटेरियन आहेस. तर काय करणार मग, लापशी बनवते तिच्यासाठी. ही भाजली तुपामध्ये गव्हाची. काय टाकणार त्याच्यामध्ये? आता पाणी गरम केलेलं टाकते. ओके. लाईट गेलेली आहे त्यामुळे एकदम बंद आहे आमचा. लाईट आपल्याकडे सध्या झाडं तोडणं वगैरे चालू आहे ना, पावसाळ्याची तयारी, तेव्हा लाईट लागते मध्ये मध्ये. काही केली तर खाईल जरा ना, फूल टाकून करते. छान छान. पण प्रीत मात्र आज एकदम पोट भरून जेवला. काय गाई काय बोलशील तू? त्याला त्याची आवडती मच्छी आहे, आवडीची मच्छी होती चिंबोडी. चिंबोडी प्रकार जो आहे तो प्रीतच्या आवडीचा आहे. मस्त जेवला तो. मी आवा अर्धीच भाकरी खाली रश्यासोबत, मला नाही जमलं. खूप टेस्टी होती, मी खाल्ली. ते गेली पोटात. तू नाही खाल्ली म्हणून आम्ही मच्छी. आणि बोलते मी व्हेजिटेरियन आहे, खातानाच बोलते बघ मी व्हेजिटेरियन. नॉन थोडासा सायलेंट असतो, नॉन व्हेजिटेरियन. चला पटापट. आता जर आई नसती तर मी संध्याकाळी जेवलं असतं, माझ्यासाठी कोणी केलं नसतं. काय ग आई? काय ग आई, मी तुलाच बोलते, माझ्यासाठी कोणीच केलं नसतं. नाही ग, करते ग. त्याला येतच नाही मेन म्हणजे काय ग, चिकन बिर्याणी. नुसतं चिकन बिर्याणी येते, यातले फक्त मी भात खाते, ते चिकनचे पीस पण नाही खात. तू आहेस म्हणून मला बनवून देतेस, नाही तर मला डायरेक्ट संध्याकाळी चहा वगैरे घेतला असं त्यासोबत काहीतरी खाल्लं. मग आता आईच्या हातचं जेवण म्हणजे मुलांसाठी कसं. हा, पण नवऱ्याने पण एक दिवस जर बायकोला बनवून दिले की जरा बरं वाटतं. ठीक आहे, मी एक दिवसाचं चॅलेंज घेईन ना, बस. म्हणजे बनवेन ते खायचं. पण व्हेज पाहिजे मला, नॉनव्हेज. नॉनव्हेज बनवतो, व्हेजच बनवतो. कोंबडी पण व्हेजच असते, तेच व्हेज खाते. ठीक आहे, तर लवकर लवकर बनवा म्हणजे. आणि त्याच्यामध्ये पण तू खाशील पटकन. आताच घातले, खूप वेळ जाईल बनायला. लापशीला पाणी लागतं भरपूर तिला, म्हणजे भातासारखी शिजवायची का? नंतर मग ती. लापशी शाळेमध्ये तू खालीच नाही कधी? अंगणवाडी? नाही, आमच्याकडे नव्हती मिळत. आमच्याकडे अंगणवाडीमध्ये मी जेव्हा होते तेव्हा लापशी वगैरे बनवायचे की नाही बाई, कढीवाला डबा घेऊन जायचे. छोट्या बाई द्यायच्या. छोट्या बाई द्यायच्या. लवकर लवकर तयारी करा, करते. आम्ही येतोच खायला. ठीक आहे, बाय बाय. बाय बाय. आणि लापशी रेडी झालेली आहे, मस्त गरम गरम. गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये, तुम्ही साखर पण टाकू शकता, पण मी गूळ टाकून बनवलेली आहे. याला शिजायला थोडा वेळ लागतं, 10-15 मिनिटं आहे ना. आता मस्त गरम गरम खाऊया. ओके. एकटी एकटीच खा तू. माझं काय मस्त लागतोय. मस्त लागणार. आईने माझ्यासाठी बनवलंय ना, मी खातोय. मी चिंबोडा खाल्ला, तुम्ही चिंबोडा खाल्लास. वा 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 वा, थँक्यू थँक्यू. छान झाले लापशी. तुम्हाला आवडतं की नाही लापशी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे हिला लापशी बोलतात. लापशीच असते, लापशीच असते ना, नाव वेगळं वगैरे असलं मग असं काही वेगवेगळं काहीच नाहीये. खाऊन घे भरभर, पोटभर. गुळापासून केलंय ना. दूध टाकला की नाही? दूध नाही टाकत, गुळ टाकल्यानंतर दूध कसं टाकणार. त्याच्यामध्ये शेंगदाणे ड्रायफ्रूट पण टाकू. मग मी बोललो मला फक्त प्लेन ते करून, प्लेन मस्त लागते. आणि शिजलाय परफेक्ट. खा निवांत. तुला